सकाळी आपलं 6:30 वाजेपर्यंत सगळं आवरून की नाही बेळंकीच्या रेल्वे स्टेशन पाशी आलो. नंतर मग आपलं तिकीट तीन काढल्या की नाही रेल्वे पण आली. आणि ह्या रेल्वेने की नाही मला लय नाही तेवढंच एक तासा दीड तासात की नाही जवळच्या स्टेशन पाशी आणून सोडलं. आणि इथं पण की नाही तसं मी एकटा झालोय. आणि हे जवळ गाव आहे की नाही ते माझ्या मामाचं गाव आहे. नंतर आपल्या स्टेशन वरनं की नाही डायरेक्ट मामाच्या घरी आलो. तेवढ्यात मग हे सगळेजण की नाही आपल्या ट्रॅक्टर वरनं अशी एवढी बक्कळ केळीची रोपं घेऊन जाताना दिसली. त्यामुळे मी पण की नाही त्यांच्या बरोबर की नाही दुसऱ्या शेताकडे निघालो. आणि एवढी सगळी रोपांची की नाही आता इथं बाग लावायचं काम चालू आहे. आणि हे लावण्यासाठी की नाही सगळ्यात पहिला रान तीन तयार करून घेतलेलं आणि ड्रिप पण की नाही सगळं जोडून तीन घेतलेलं. आणि आज काम होतं ते म्हणजे नुसतं डबरी काढायचं आणि रोप लावून घ्यायचं. आणि या रोपांमधलं अंतर आहे की नाही ते मध्ये 7 फूट आहे आणि दोन्ही झाडाच्या मध्ये 5 फूट आहे. आणि हे केळीचं एक झाड आहे की नाही ते 19 रुपयाला एक मिळत असतंय. मग आता ह्यांचं तर सगळ्यांचं लावायचं काम चालूच होतं. मी पण की नाही आपल्या ट्रॉलीतनं की नाही त्यांच्यापाशी आणून द्याल तो रोपा हे सगळ्या. पण इकडे आम्हाला काम करता करता की नाही ताण पण लय लागलेली. आणि ही जी आपली पाण्याची टाकी असं जमिनीत भरून ठेवल्या की नाही ती तर एकदम लय भारी वाटायला. ती म्हणजे असं पूर्ण पाणी गारच होतं त्याचं. नंतर मग आपलं 2 वाजेपर्यंत की नाही जेवढ्या सगळ्या रोपा आणलेल्या की नाही ट्रॉलीतनं ते तेवढं सगळं लावून संपवलेल्या. आता आपलं जाताना की नाही मी ट्रॅक्टर चालवायला आणि ट्रॅक्टर पण चालवताना की नाही असं लय भारी वाटतंय. मग ते ट्रॅक्टर घेऊन की नाही आम्ही घरी गेलो आणि नंतर 4 वाजता की नाही सगळं आवरून ते आपल्या जवळच्या यात्रेत निघालं. आणि ती यात्रेत आल्यावर की नाही आम्ही जेवढी पण सगळी पाळले आहेत की नाही त्यात फुकट मध्ये बसलेलं. पण मी एकटा नव्हतं तर आम्ही 4-5 जण बसलेलं. पण आता ते बघायसाठी की नाही तुम्हाला पार्ट 2 बघायला लागले आणि पार्ट 2 बघायसाठी तुम्हाला फॉलो पण करायला लागेल. त्यामुळे आता तुम्ही पण की नाही जाता लाईक आणि फॉलो तेवढं करून जावा की.